रक्त गोठवणाऱ्या थंडीत साधू साध्वींचा पायी विहार धन्य गुरुदेव. 200 साधू साध्वी सुरतवर्ण विल्लोळी वणीमार्गे 300 किलोमीटरचा 10 ते 12 दिवसात पूर्ण पायी विहार करणार आहेत. अशा थंडीत, ज्या थंडीत आपण घरात सुद्धा राहू शकत नाही, अशा थंडीत हे गुरुवर पायी विहार करत आहेत. धन्य आहे त्यांच्या तपश्चर्येला. त्यांच्यासोबत 50 ते 60 मुमुक्ष भावी दीक्षार्थी, 40 साधू साध्वी हे वणी येथे अट्टम तप पार्श्वनाथ भगवानच्या जन्मकल्याणानिमित्त 13, 14 व 15 डिसेंबरसाठी थांबणार आहेत व 160 साधू साध्वी हे विल्लोळी येथे पौष दशमी व उपध्यान तपसाठी जात आहे. यामध्ये 97 वर्षाचे गुरुदेव सुद्धा विहार करत आहेत. योगाचार्य आचार्य भगवंत प्रभसुरुष वरजी महाराज साहेब, उपाध्याय मोक्ष यश विजयजी महाराज साहेब, आचार्य हर्ष शेखर महाराज साहेब, आचार्य यशो विजयजी महाराज विहार करत आहेत. वणी मधन्नम शंकेश्वर मंदिरचे ट्रस्टी जयंतीलालजी समदडीय यांचे मोठे मार्गदर्शन लाभले. दिलीप काकाजी पारख, दिलीप काकाजी बोथरा, प्रकाशजी हितेश पारख, पीजी सिसोदिया, मयूर कटारिया, मुकेश लोढा, सागर बोरा, वैभव बोरा, महावीर खाबिया, रेवंत जाधव, संदीप लुणावत, आशिष सिसोदिया, मयूर जैन अशा सर्व जैन बांधवांचा विहार सेवेत अग्रस्थान यावेळेस लाभलं. निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी माधव खाबिया, वणी.